हे हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्मिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी मी तुम्हाला सॉरी बोले, कारण आज जवळजवळ 1 महिन्यानंतर मी हा व्लॉग शूट करते आहे. आणि व्लॉग बनवायचं कारण पण तसंच आहे, कारण मी माझ्या फॅमिलीसोबत बाहेर चाललेली आहे फिरण्यासाठी. तर हा 5 ते 6 दिवसांचा प्रवास असणार आहे. आणि 5 ते 6 दिवसांमध्ये आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत, किती मजा करणार आहोत, ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर डे बाय डे मी 1 ते 6 दिवसांपर्यंत मी ब्लॉग शूट करत राहणार आहे आणि अपलोड करत राहणार आहे. तर नक्की तुम्ही बघा. चला, मी तुम्हाला माझ्या पूर्ण फॅमिलीला दाखवते. आत्ताच पाऊस पडून गेला, त्याच्यामुळे आता इथे चिखल झालाय पूर्ण. आम्ही लेट राहिलो. ही माझी जाऊबाई. जाऊबाई हाय. यार चिखलात चालायला नव्हतं. सगळे गेलेत, फक्त आम्हीच राहिलोय लास्ट. आणि सगळ्यांनी फोटो पण काढून झालेत. नाही सगळे बसमध्ये, सगळे बसमध्ये सगळे टाकून आहे, पण कोणाला आठवण नाही आली. प्रगती काय आहे पुढे पुढे झाले सगळ्या. ही आमची बस आहे बघा. हाय हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. हॅलो. अरे सगळे ना आले अजून. सगळे ना आले. हाय. हम लोग जा रहे हैं पंढरपूर. बोल लवकर. बोल. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. स्वतः टाळ्या वाजवू. बर्थडे गर्ल स्वतः टाळ्या वाजवते. हाय वर्सोवा. मिस्टर कुठे तुमचे मिस्टर? आता सगळी बसल्यावर. माझी बेबी. जय चोरी. मला राग आलेला आहे. मला टाकून आहे, कोणी मला आवाज नाही दिला म्हणून मी कोणत्याशी बोललो. आम्हाला घेतलं नाही फोटो मध्ये कोणी. चला, हे आमचे मेकअप आर्टिस्ट. अशी खूप धमाल येते आमच्या पिकनिक मध्ये. अजून तरी सगळे आलेले नाहीये. सगळे आल्यावर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. या आमच्या सासूबाई एकदम मॉडेल. काता मॉडेल. पाणी. हाय वर्सोवा. ओ भाऊजी. ओ भाऊजी. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाला नमन करून प्रवासाला सुरुवात करूया. आई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर बघा बघा आहे बघा. ज्ञानराज माऊली, मला बॅलन्स करायला लागेल. बाबू खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. बेबी. मोठीचा काढू हाय. रामकृष्ण हरी. काल एक कस्टमर रिक्षात घेऊन आलो. धन्यवाद त्यासाठी तुमचे. हाय. आज जागा बदलल्या वाटते.
अरे सगळे दिसतात, टेन्शन नका घेऊ. ही माझी भोईर भवन फॅमिली आहे पूर्ण. पुढे हो सगळी दिसन चॅनल काय बोलायचं? सेक्रोप्राइज काय बोलायचं? चॅनल सेक्रोप्राइज या आमच्या बर्थडे गर्ल. त्यांचा आज बर्थडे. कितवा बर्थडे तुमचा आज? 44. कितवा? 44. अरे वा. अजून 5 नाही 6 वर्ष आहेत ना अजून. 50 पहिले यांचा येईल 50वा पुढच्या वर्षी. मग नंतर माझा पार्टी आहे का पुढच्या वर्षी? पार्टी सांगितलं आम्ही पहिला डिक्लेअर केले 50वा बर्थडेला पार्टी असं. ओके रामकृष्ण हरी. बजाओ देवी माते की जय. भगवान की जय. महाराज की जय. शांति दुदीपनाथ महाराज की जय. बर्थडे गाला विश नाही करते. बर्थडे गाला विश नाही करते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. नाही असेच मस्त दिसताय तुम्ही. बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. मरड्याला अजून थोडा वेळ लागला तोपर्यंत मी थोडा पावरण्यात करते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू. कशी बघते बघा कशी बघते. आपण आता आलोय रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यातील महाड गावामध्ये महाडचा वरद विनायक याचं दर्शन करण्यासाठी. तर हा अष्टविनायक मधला हा 8 गणपतींपैकी 7वा गणपती आहे जो खूप महत्त्वाचा आहे. आणि असं म्हणतात की हा गणपती नवसाला पावतो. चला आपण तिथे जाऊन दर्शन करूया. जीन्स होती काय मोठी अशीच असते. ए बाबू इथे हार पण मिळतात गणपती बाप्पांना वाहण्यासाठी आणि इथे बरीचशी दुकानं आहेत.
प्राचीन असं हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये डिरेक्टली तुम्हाला दर्शन मिळते. अगदी बाप्पाच्या पायावर डोकं ठेवायला मिळतं. ओम नमः शिवाय. मंदिरामध्ये एक शिवलिंग पण आहे बघा. पाय पडायला गेलो. दर्शन झालेलं आणि खूप छान दर्शन झालं आमचं. मोरया जय. दर्शन खूप छान झालं आणि इथे गणपतीला इच्छापूर्ती करणं म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारा हा गणपती बाप्पा आहे आणि अगदी देवाच्या पायावर दर्शन मिळतं. हे बघा इथे हे एक तलाव पण आहे. मस्त छान असं स्वच्छ तलाव आहे. हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण. नाश्ता करून घेऊया आपण. गेल्या मला पण ऐकू ना ट्रायपॉड पाणी याला पैसे पडतील. काय आमचं पण बिल भरता. ते बघा पावसाळी भाजी आलेली आहे. शेवळाची भाजी. काय बोलतात मावशीला? शेवळं बोलतात ना. आणि काय आहे ते? हे काय आहे? ह्याची भाजी कोवालीची. आणि हे काय आहे? हे कुठलं फळ आहे? हे काय आहे? करवंदे. करवंदे आहेत का? माझा ट्रायपॉड तुटलेला आहे म्हणून मी सेल्फी काढायला गेले होते. घेतला तर बघूया चिकटतोय का. होप सो ठीक झाला पाहिजे. चला 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 चला. चला आता आपण डायरेक्ट जेजुरीला चाललेलो आहोत इथून. आणि बघूया आता जायला किती वेळ लागतोय. नाहीतर मग मध्येच आपण वनभोजन पण करून घेऊया आणि मग डायरेक्ट इकडनं मग जेजुरीला जाऊया. जागेत का सगळे? कोणाला मळमळते? कोणाला मळमळते? तूच माकडस.
येते चाली तू बरोबर. मागे बघू नका. काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही कुठून आलेत? तुम्ही? ठाण्यावरून आलेत. आणि तुम्ही कुठून आलेत? अलिबागवरून. आम्ही एकच गावांचे होते. अलिबागवरून आलेत. ते भोईर बोर्ड फॅमिलीमधून दरवर्षी न चुकता जून महिन्यात फॅमिली पिकनिक करण्यात येते. त्यानिमित्ताने सर्वांनी आपापल्या परीने जे काही टार्गेट असतं ते सर्वांचं मिळून आणि पिकनिक सहल पूर्ण करण्यासाठी आणि ती सहल आम्हाला व्यवस्थित करावी त्यासाठी सर्वांनी योगदान केलेलं आहे. त्यानिमित्ताने सर्व भोईर फॅमिलीतर्फे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. किती वाजले कार्तिक ताई? किती वाज? अरे फोनमध्ये बघून सांग. 3:22 झालेत आणि आम्ही आता जेवण करायला उतरलो तिथे. बघा आता सध्याची परिस्थिती बघा काय आहे. पाऊस पडतोय आणि जेवायला कुठेही जागा मिळत नव्हती म्हणून आम्ही आता इथे उतरलोय. बघा किती सुंदर आहे राधाकृष्णाची मूर्ती. खूप छान आहे. बटाटा दे थोडं. बटाटा दे थोडं. धावू नकोस. स्टेसाठी लॉजवर आलो. ॲक्च्युली हा एक सलग असा हॉल आहे जिथे आम्ही आज रात्री स्टे करणार आहोत. तर सगळ्यात आधी आम्ही फ्रेश होऊन पहिला दर्शनाला जाणार आहोत जेजुरी गडावर आणि त्यानंतर आम्ही इथे रात्रीचे जेवण करून इथे स्टेसाठी थांबणार आहोत. हे बघा इकडनं जेजुरी गड पण दिसतोय. सो आम्ही आता चाललेलो आहोत जेजुरी गडावर दर्शनाला. तुम्ही बघू शकता मी फ्रेश होऊन तिथेच चाललेली आहे आणि आता पाऊस पण थांबलेला आहे. मगाशी पाऊस होता म्हणून थांबलो होतो. आता पाऊस पण थांबलेला आहे म्हणून आम्ही आता तिथे चाललेलो आहोत. बघूया आता तिथे गेल्यावर कसं काय गर्दी मिळते की काय. जर जास्तच गर्दी असेल तर मे बी जर चढायला पॉसिबल असेल तर जाऊन मी वरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवू शकेन. आणि जर नाहीच पॉसिबल झालं तर मग खालूनच आम्ही तिकडनं 5 पायरीचं दर्शन करून रिटर्न येणार. आम्ही दोघंच जण चाललेलो आहोत. बाकी जण मे बी खाली 5 पायऱ्यांचं दर्शन करून तिकडनंच रिटर्न जाणार आहेत. पण आम्ही वरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघूया कारण असं म्हणतात तिथे पाऊस पडल्यामुळे ना पायऱ्यांवर भंडारा पडलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं पायऱ्या पूर्ण चिकट होऊन जातात आणि पायऱ्या स्लिपरी होण्याची शक्यता खूप जास्त असते. बघूया तिकडे जाऊन कसं काय. देवाच्या कृपेने जर चढायला मिळालं व्यवस्थित तर चांगलंच आहे. श्री मार्तंड भैरव खंडोबा हे आमचं आराध्य दैवत आहे, आमचं कुलदैवत आहे. त्यामुळे निश्चितच आम्ही तिथे जाऊन त्याचं दर्शन तर घेणारच आहोत. कोणी कोणी जेजुरीला गेलेत मला नक्की कॉमेंट करा. आणि गडावरनं व्ह्यू किती छान वाटतो तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. पण जेवढा व्हिडिओमधून मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेन ना त्याच्यावरनं तुम्हीच अंदाज लावा की कसा आहे व्ह्यू. आणि तसंही आता पावसाळ्यामध्ये पूर्ण सगळीकडे चिखल झालेला आहे.
बघा इथे वेगवेगळे लॉजेस, भक्त निवास वगैरे सगळं अवेलेबल आहे. तुम्ही केव्हाही आलात तरी तुम्हाला इथे उत्तम व्यवस्था मिळेल. ज्या मागून आमची बस पण आली. आम्ही तेवढा पल्ला चालत आलो आणि हे लोक बसने आले. हाय, जय मल्हार, सदानंदाचा येलकोट, 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 जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. पप्पा नाही आले. येलकोट, 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 जय मल्हार. चला, माझी सगळी फॅमिली आता सोबतच आहे. खंडोबाला भंडारा लागतो, त्याच्यामुळे इथे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला हळदीचा भंडारा आणि सुके खोबरे हे मिळणारच. दरवर्षी आम्ही जून महिन्यामध्ये घराची दरवर्षी आम्ही जून महिन्यामध्ये, जूनच्या स्टार्टिंगला आम्ही देवदर्शनासाठी दरवर्षी येतो. आणि आमचं कुलदैवत खंडोबा आहे. त्याच्यानंतर आम्ही सेकंड डे पंढरपूर दर्शन करू शकतो. आम्ही इथे गुरुवारी आम्ही पंढरपूर दर्शन करणार आहोत. सकाळी व्हाईट ड्रेस, व्हाईट कोट आमचा ड्रेस कोड आहे फिक्स. आणि जेजुरीला आल्यावर शक्यतो आम्ही येलो कलरचेच वस्त्र परिधान करतो. बघा इथे देवाला अर्पण करण्यासाठी भंडारा आणि सुके खोबरे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला मिळणार. हे समोर जे दिसतं ते गणेश मंदिर आहे आणि त्याच्या मागेच बघा मेन प्रवेशद्वार आहे. हे बघा, हे मेन प्रवेशद्वार आहे. हार, फुलं सगळं इथे मिळणार. आणि इथे नंदी पण आहे. नऊ लाख पायऱ्या आहेत असं म्हणतात. हातात चढायला दम लागते. बघा पूर्ण पायरींवर मी म्हटल्याप्रमाणे असं पूर्ण चिखल होऊन जातो. जे फोटोशूटसाठी इंटरेस्टेड आहेत तिथे फोटोशूट पण करतात. सनसेट झालाय. हा वरचा व्ह्यू आहे बघा, किती सुंदर आहे. आणि अजून आपला अर्धा गड चढायचा बाकी आहे. दादा चला. काढायला
आमचं आता दर्शन झालं आणि खूप छान पद्धतीने दर्शन झालं. अगदी देवाच्या समोरच जाऊन दर्शन मिळेल. एरवी कधी असं दर्शन मिळत नाही, पण आज गर्दी नसल्यामुळे आणि रात्र पण खूप झाल्या त्याच्यामुळे दर्शन खूप व्यवस्थित मिळालं. दर्शन करून एकदम कडक मस्त, खूप छान दर्शन झालं ना. एकदम दर्शन 5 मिनिटं उभं राहून दिलं देवासमोर आणि एकदम देवाच्या समोरच दर्शन मिळालं. थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे गर्दी कमी असल्यामुळे दर्शन एकदम झकास झालं, मस्त झालं. एकदम 10 मिनिटाचं दर्शन अवधी झालेलं आहे. जय मला आनंदाचा असं फोन वगैरे अलाउड नाही आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी, पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ घेण्याचा. हां, गर्दी कमी असण्याचा मी फायदा घेतलेला आहे. आता थोडंच आहे, चला आलो आपण आता. बघा, शॉपिंग करायचंय, कोणाला शॉपिंग करू शकता. बघा, बॅग बिग सगळं आहे. पूजेचं साहित्य पण मिळेल इथे, ज्वेलरी पण आहे. देऊ का? इथे प्रसाद आहे. मस्त लावले का पेढे, खायला देतोय. आम्ही आता जेंट्स लोकांना जेवण बनवतो. या जरा टेस्ट करायला, खायला. आणि आम्ही खापोळे टाकतो. मस्त दिसते चिकन. हे ग्रेव्ही आहे, ही ग्रेव्ही आहे ना. हा डोसा नाही आहे, हा याला पोळा बोलतात. हे बघा, परिपूर्ण जेवण. ती काय करते तू? काय बनवते? जेवायला या, जेवायला या. बरं, चालेल.